धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच धान पिकाचा बोनस मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असा सल्ला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला। मागच्या खरीप हंगामात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड करीत उत्पादित झालेल्या धान्याची विक्री शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवर केली। तर ज्या शेतकऱ्यांनी धान्य विक्रीकरिता शासनाच्या NEML पोर्टलवर नोंदणी केली अशा सर्व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी 20,000 रुपये बोनस दिला जाईल अशी घोषणा नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। मात्र आज 6 महिने लोटले तरी अद्यापही बोनस न मिळाल्याने धान उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडला। शेतकऱ्यांनी काळजी करू नका, या महिन्यातच तुम्हाला धानाचा बोनस मिळेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे। तर येत्या काही दिवसात शेतकरी पुन्हा खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीला सुरुवात करेल। त्यामुळे या महिन्यात तरी धानावर घोषित केलेला बोनस लवकरात लवकर मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। शेतकऱ्यांना बोनस 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे शासनाने निर्णय केला आहे, GR काढला आहे आणि ते पैसे थोड्या दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून ते पैसे जमा होणार आहे। काही 2-4-5 दिवस पुढे मागे झाला त्याचा मतलब हे नाही आहे की दोघांच्या बोनस मिळणार नाही। काही शंका कोणी अशी ठेवू नका आणि 100% जे 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे धानाला बोनस जाहीर झालेला आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मे महिन्यामध्ये जमा होतील। थँक्यू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।